एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल बिंदास गौरी. तर माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 7:30. तर मी आज खूप लवकर उठलेली आहे. खरं तर मी इतक्या लवकर उठत नाही, पण आम्हाला जायचं होतं कुठेतरी. तर तुम्हाला पहिल्यांदा समजलं असेल, आज आम्ही मूव्ही बघायला जाणार आहोत आणि तो मूव्ही आहे छावा, शिवरायांचा छावा. तर सकाळी फटाफट आवरून घेतलं आणि एकदम मूव्ही बघायला जायचं म्हटलं तर पटकन झोपसुद्धा येत नाही आणि पटकन उठू वाटतं. आणि जेव्हा लवकर उठतो तेव्हा असं वाटतं की फटाफट आवरून घ्यावं आणि पटकन आपण तयार व्हावं, कारण की मेकअपला इतका वेळ लागतो की असं वाटतं की पटकन बाकीचं आवरून मेकअपला जास्त वेळ द्यावा. माझंसुद्धा बऱ्यापैकी आवरत आलं होतं आणि तोसुद्धा उठलेला होता. त्याची गडबड असते मध्ये मध्ये. मी जेव्हा कॅमेरासमोर असते ना तेव्हासुद्धा असं इकडून तिकडे नुसतं कॅमेरासमोर इकडे तिकडे करत असतो. हे बघा, झालीच एंट्री लगेच मागून. मग त्याला सांगावं लागतं, तुला मध्ये मध्ये करायची गरज आहे का इथे. मग ओरडली की मग शांत बसतो एका ठिकाणी. आमचं ठरलं होतं की जाताना काहीतरी खाऊन जाऊयात मग नाश्त्याला, कारण की गेल्यावरती आम्हाला थोडासा वेळच लागणार होता. मग डायरेक्ट गेल्यावरती मूव्हीज पाहणार होतो, त्याच्यामुळे मी म्हटलं की त्याला पोहे करते, पोहे खाऊन जाऊयात. आणि मग येताना आम्ही नाश्ता केला. तर म्हटलं सकाळी पण नको काहीतरी बाहेरचं खायला, मग येतानीच काहीतरी खाऊयात, दोन्ही टाईम झालं असतं, त्याच्यामुळे नको म्हटलं त्याला मी. मग घरीच पोहे चहा बनवला आणि मग फटाफट रेडी झालो पटकन दोघेजणसुद्धा. माझं मग आता मेकअपची तयारी चाललेली होती. माझा मेकअप मी करत होते. मेकअपला टाईमच लागतो भरपूर. आणि मी त्याला विचारत होते की हेअरस्टाईल कशी वाटते. तो मला सांगत होता अशी कर म्हणून. आणि माझ्या हाताने मला ना एकटीला कानातले जमत नाही हे ऑक्साईड्स, तर मी त्याला म्हटले होते मला घाल म्हणून. आणि हा माझा फेवरेट मस्कारा मी अप्लाय करते. आणि आता फायनली आमचं पूर्ण आवरून झालेलं आहे आणि हे मी सुद्धा आता निघालेली आहे. तर भेटूयात आता आपण पुन्हा मूव्हीच्या तिथे, थिएटरच्या तिथे भेटूयात. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत. तर हा आहे छावा सिनेमा. तर सकाळीच 12च्या शोला गेलेलो होतो, 12 ते 3च्या शोला गेलेलो होतो. जाम खतरनाक मूव्ही होता, खूप खतरनाक, खूप छान मूव्ही होता. इतका सुंदर की नाही, मी याच्या आधी खूप सारे मूव्ही पाहिले पण खूप सुंदर होता माझ्या आयुष्यातला हा मूव्ही. आणि मग मध्येच इंटरवल झाला, मग आम्ही पुन्हा बाहेर आलेलो होतो. मग तेव्हा पॉपकॉर्न घेतले आणि त्याने त्यासाठी हिल घेतली. मग पुन्हा मूव्ही चालू झाला. पण लास्टवाला जो सीन होता 15-20 मिनिटे, अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा सीन होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी आपण हा मूव्ही पाहिला, पण लास्ट जे त्यांच्या बाबतीत झालं ते त्यांच्या बाबतीत खूप म्हणजे खूप खतरनाक होतं. आपण जेव्हा हे मूव्हीमध्ये पाहिलं, पण त्यांनी जे सगळं ते रिअलमध्ये अनुभवलं आहे ते किती कठीण असेल. मग घरी येताना आम्ही मिसळपाव खाल्ला आणि वाटेवरती थांबलेलो होतो थोडा वेळ. तिथे त्याला म्हटलं माझे फोटोशूट कर, थोडंसं व्हिडिओज वगैरे काढले त्यांनी. तो मला म्हटला होता व्हॅलेंटाईन डे दिवशी तुला काय हवं आहे वगैरे. मी त्याला फक्त म्हटलं होते मला मूव्ही पाहायचा आहे छावा. तर त्याने तो फायनली मला दाखवलासुद्धा, कारण की कसं आहे, व्हॅलेंटाईन डे दरवर्षी आपण सेलिब्रेट करतोच, काही ना काही येतच असतं. पण छावा मूव्ही हा खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी. आणि फायनली मी तो पाहिला आणि यशनेसुद्धा मला तो दाखवला. असा होता माझा आजचा दिवस, असा होता आजचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.